हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो पुढचे 15 दिवस मी काही एकदम छान 15 आसने आणली आहेत. माझ्यासोबत तुम्ही ही रोज 15 आसने करू शकता. आजचं आपलं आसन आहे ताडासन. ताडासन करण्यापूर्वी काही सूचना देते. आपल्याला आसन करताना कधीही आपला श्वास रोखून ठेवायचा नाहीये. मी सांगेल तेव्हा श्वास घ्यायचा. श्वास घेणं म्हणजे इनहेल, श्वास सोडणं म्हणजे एक्झेल. चला तर मग ताडासन करूया. ताडासन करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पाय एकमेकांशी जुळून घ्यायचे. पायामध्ये थोडंसं अंतर ठेवलं तरी पण चालेल. आपल्याला दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे आणि वर आकाशाच्या दिशेने खेचायचे. गुडघा आणि मांड्या या आपल्याला स्ट्रेट करायच्या, तसेच पाठीचा कणा पण आपल्याला स्ट्रेट करायचा आहे. तसेच छाती समोर ओढायची आहे. आता श्वास घेण्याची पद्धत. जेव्हा आपण हात वर नेतो तेव्हा इनहेल करत दोन्ही हात वरती नॉर्मल ब्रीदिंग करत राहायचे आसनाच्या दरम्यान, आणि श्वास सोडत आपल्याला दोन्ही हात खाली आणायचे. या आसनाचे मेन लाभ म्हणजे उंची वाढवण्यासाठी हे आसन सगळ्यात बेस्ट आसन आहे. आपले जे मसल्स आहेत त्यांना पण बिल्ड करण्यासाठी, आपले मसल स्ट्रॉंग करण्यासाठी हे आसन चांगलं आहे. ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांच्यासाठी पण हे आसन एकदम उपयुक्त आहे. आपण हे आसन बॅलन्सिंग साठी, कॉन्सन्ट्रेशन साठी पण छान आसन मानतो. त्याचबरोबर ज्यांना बॅक पेन आहे, स्लीप डिस्क प्रॉब्लेम आहे, त्यांनी पण हे आसन नक्की करावे. तुम्हाला याचे फायदे नक्कीच दिसून येतील. हे आसन आरामात तुम्ही 1 ते 2 मिनिट करू शकता. तुम्ही 3 वेळेस रिपिटेशन करायचे. दक्षता. हे आसन करताना लक्षात घ्यायचे बॅलन्सिंग ही खूप मोठी प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे बॅलन्स तुम्ही चांगलं करायचे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.